नमस्कार, मी मनाली ढवळे. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्यामधल्या माणसासाठी ऐका सख्यांनो गोष्ट तिची. युद्धाची, झेललेल्या वारांची, मनगटातील ताकदीची ऐका सख्यांनो गोष्ट तिची. या ओळी जिला अगदी समर्पक आहेत अशी मैत्रीण आज आपल्या ह्या गोष्ट तिचीमध्ये आली आहे. 26 नोव्हेंबर 2008 म्हणजेच 26/11. ती काळरात्र आपण कोणीच विसरलेलो नाही आहोत. मुंबईमध्ये अतिरेक्यांनी घातलेल्या थैमानाला लढा देणारी अशी आपली ही मैत्रीण आज आपल्याकडे तिची गोष्ट सांगायला आली आहे. तर तिच्या ह्या चिरकालीन कर्तृत्वाला, तिच्यातील योद्ध्याला, असामान्य धैर्याला आणि आपल्या ह्या सुपर वुमनला गोष्ट तिचीतर्फे मानाचा नमस्कार. चला तर मग ऐकूया गोष्ट सिस्टर इनचार्ज अंजली कुलथे यांची. नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. परवाच आता 26 जानेवारी आलेला आहे, म्हणजे आपला 76वा प्रजासत्ताक दिन. तर त्यानिमित्ताने आपल्याकडे आज आल्या आहेत अंजलीताई कुलथे. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. अंजलीताई कुलथ्यांचं नाव घेतल्यावर त्यांची काही मला ओळख करून द्यायला पाहिजे असं वाटत नाही, कारण सगळेजण त्यांना ओळखतात. आज त्या घटनेला 16 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ती घटना आहे. मुंबईच्या व्हीटीच्या कामा अँड ऑल्ब्लेस हॉस्पिटल फक्त स्त्रिया आणि मुलांसाठी इथल्या त्या सिस्टर इन्चार्ज आहेत. आणि तिथे जवळजवळ 25 वर्ष त्या नोकरी करत आहेत. तर आपल्याला नक्कीच त्यांची गोष्ट ऐकून घ्यायला आवडेल. म्हणून अंजलीताई, तुम्ही मला तुमच्याबद्दल सुरुवात करायला थोडी बॅकग्राऊंड सांगाल का? म्हणजे तुमचं माहेर कुठलं किंवा काय नाव? मिनिलताई, माझं माहेर जे आहे ते पुण्याकडचं आहे. माझे वडील हे एअरपोर्टला मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये ॲज ए सायंटिफिक असिस्टंट म्हणून होते. आणि त्यांच्या सतत बदल्या, त्यामुळे तसं बघायला गेलं तर माझा जन्म हा औरंगाबादचा. अच्छा. आणि आम्ही 5 बहीण भावंड. आणि आई आमची जी आहे ती अडाणी आहे, परंतु तिने आम्हाला मात्र चांगलं शिकवलं आणि संस्कारही चांगले घातले. त्यामुळे त्या आईबद्दलही मला खूप आदर आहे. आणि जसं की आता माझं शिक्षण जे आहे ते औरंगाबादला 4थी-5वी पर्यंत. त्याच्यानंतर वडिलांची बदली झाली मुंबईमध्ये. त्यानंतर अर्ध शिक्षण जे आहे माझं ते SNDT पर्यंत झालेलं आहे. 11वी पर्यंत मी मुंबईला होते विलेपार्लेमध्ये. त्याच्यानंतर वडील रिटायर्ड झाल्याच्या नंतर जसं की आमचे माहेर मी तुम्हाला सांगितलं की पुण्याकडचं, काका वगैरे आमचे कसबा पेठेत राहायला. अच्छा. त्यामुळे मग रिटायरमेंट नंतर वडिलांनी पुण्याला जायचा निर्णय घेतला, कारण आमच्या बहिणींची लग्न वगैरे करायची होती. आणि काकांचं म्हणणं की पुण्याला आमचं पूर्ण जात, त्यामुळे जातीचे लोक असल्यामुळे त्यांनी पुण्याला यायला सांगितलं. मग आम्ही पुण्याला गेलो. माझा SNDT मध्ये माझं 12वी 1 वर्षाचं शिक्षण तिकडचं झालं. अच्छा. त्याच्यानंतर जसं की आता नर्सिंगला येण्याचा योग असा आला की ह्या युनिफॉर्मबद्दल आणि ह्या व्यवसायाबद्दलचं जे रुग्णांना सेवा देतात हे लहानपणी पाहिलेलं. त्या युनिफॉर्मचं अट्रॅक्शन होतं आणि सेवेकडे जाण्याचा एक कल होता. परंतु घरची परिस्थिती अशी होती की जुने विचार काकांचे. त्यामुळे मुलींना
शिक्षणापर्यंत ठीक आहे, परंतु त्यांना नोकरीला लावणं वगैरे याच्या विरुद्ध होते. अरे त्यामुळे ज्यावेळेस मी नर्सिंगला जाण्याचा विचार मांडला वडिलांपुढे, तर त्यांनी काकांना सांगितलं की तिला नर्सिंग करायची आहे म्हणून. तर त्यांनी विरोध केला. हो. तर त्यांनी सांगितलं की नाही, आपण मुलींचं लग्न लावून देऊया, त्याच्यानंतर सासरकडचे विचार करतील की तिला म्हणजे नोकरी करून द्यायची नाही द्यायची, हा तर पुढचा विचार. परंतु मला ते मान्य नव्हतं आणि मी हट्ट केला होता. मला आठवतं की त्यावेळेस माझ्या वडिलांचे जे मित्र होते त्यांची मुलगी ही GT हॉस्पिटलमध्ये सिस्टर होते. आणि त्यांनी जेव्हा विचार मांडला त्यावेळेस ते म्हणाले की म्हणे तुम्ही घाबरू नका, माझ्या मुलीकडे राहील म्हणे तुमची मुलगी, आणि मला माहिती आहे तुमच्या भावांचे विचार, त्यामुळे अगदी ती जबाबदारी घेतल्यानंतर तुम्ही तिला जाऊन देऊ शकता म्हणून. बरोबर. आणि मग हा विचार त्यांनी आमच्या काकांपुढे मांडला. आणि त्यांनी पण जेव्हा त्यावेळेस आल्या होत्या तर त्या पण म्हणाल्या की तुम्ही तुमच्या मुलीची काळजी करू नका, तिची पूर्ण जबाबदारी मी घेते म्हणून. बरोबर. आणि त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर मग त्यांनी संमती दिली. अच्छा. आणि मग अशा प्रकारे मी GT हॉस्पिटलमध्ये माझा डिप्लोमा कंप्लीट केला. माझा हा नर्सिंगचा डिप्लोमा जो आहे हा 3 वर्षाचा आहे. याच्यामध्ये जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी असे आमचा हा 3 वर्षाचा कोर्स आहे. पण मग तुम्ही राहायला मुंबईलाच होतात? हो. म्हणजे मग हॉस्टेलमध्ये राहायचं असेल? हो, हॉस्टेलला, GT हॉस्पिटल. हो. आणि त्यांच्या म्हणजे त्या सिस्टर ज्या होत्या त्या तिथे हायराईज मध्ये राहायला होत्या. त्यामुळे त्यांचं पूर्णपणे लक्ष असणार. आणि त्या जबाबदारी घेतात म्हटल्यानंतर घरच्यांनी परमिशन. बरोबर आहे. त्या काळात थोडंसं असं असणारच की मुलीला एकटीला मुंबईला ठेवायचं आणि कसं काय होणार. तुम्ही पुण्याच्या आहात हे ऐकून मला खूप छान वाटलं. तुमचं माहेरचं नाव काय? माझं माहेरचं नाव हे पुष्पा सोनार आहे. अच्छा. माझ्या वडिलांचं नाव शंकर रामचंद्र सोनार. आणि बहीण भाऊ किती आहे तुम्हाला? आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ. त्याच्यामध्ये माझी मोठी बहीण जी आहे ती MA झालेली आहे आणि तिचं लग्न झाल्याच्या नंतर तिने BA केलेलं आहे, MA केलेलं आहे. माझा मोठा भाऊ जो आहे तो इंडियन नेव्हीमध्ये. आणि माझ्या भावाच्या नंतर माझा नंबर येतो. आणि मी 12वी नंतर हा 3 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे. माझ्या नंतरची जी बहीण आहे ती पण नर्सिंग तिने केलेलं आहे. तिने सेंट जॉर्जमध्ये केलेलं आहे. त्या कुठे असतात आता? ती मुंबईलाच आहे. आणि तिच्यानंतर जो छोटा भाऊ आहे तर तो कार्गो हेड आहे एअरपोर्टला. तर हे असं आमचं फॅमिली बॅकग्राऊंड. कार्गो हेड आहेत ते. चांगलं आहे. म्हणजे वेगळ्याच ह्याच्याकडे गेलेले आहेत बहीण भाऊ तुम्ही. चांगलं आहे. मग मुंबईत तुम्ही किती वर्ष तुमचं हे शिक्षण झालं? 3 वर्ष. 3 वर्ष. बरं. मग शिक्षण झाल्यावर काय तिथेच जॉब केला का? नाही, त्याच्यानंतर माझं लग्न झालेलं. कारण जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की माझा भाऊ जो आहे तो इंडियन नेव्हीमध्ये लायन गेटला. आणि तिथेच माझ्या मिस्टरांची आणि त्यांची भेट झाली. ते पण आमच्या जातीतलेच, सोनार. ते पण इंडियन नेव्हीमध्ये? हो. अरे वा. आणि मग असा योग जुळून आला. आणि मग त्यांनी बघितलं, माझ्या सासूबाईंनी वगैरे पसंत केलं वगैरे. मग आमचं लग्न झालं. लग्नानंतर 1-2 वर्ष घरीच होते. त्याच्यानंतर असं वाटलं की आपण जो एवढा डिप्लोमा केला तर नोकरीला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी संमती दिली. आणि मग कामा हॉस्पिटलमध्ये मी ॲज अ स्टाफ म्हणून जॉईन झाली. आज मला 25 वर्ष होत आहेत. हो, खरंच छान आहे. आणि तुम्ही आता सध्या राहता कुठे मग? मी कांदिवली चारकोपमध्ये राहते. अच्छा. बरं. आणि माझा एक मुलगा आहे जो आता इंडिगोमध्ये पायलट आहे. वा, एकदम मस्त. याचं तर मी सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना देते. कारण लहानाचं मोठं तर त्यांनीच केलं. दोघे आम्ही नोकरीनिमित्त बाहेर. त्यामुळे मुलाला सांभाळायचा हा एक प्रश्न होता. आणि जसं की आई म्हणजे ही आईच असते. तिने ती जबाबदारी घेतली. आणि आईवडिलांकडे म्हणजे जसं आम्ही दोघं समजा जॉबला गेलो तर मुलगा आईवडिलांकडे होता.
त्यामुळे पूर्ण संस्कार घडवणं त्याला अच्छा. वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आई वडिलांना. तुम्हाला काय पण मग शिफ्ट वगैरे असायच्या का? हो, आमच्या 3ही शिफ्ट ड्युट्या असायच्या, बरं. मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट. त्यामुळे जसं की आता म्हणजे कामावरून आल्याच्या नंतर मग आईकडे जायचं, मुलाला घ्यायचं, परत घरी यायचं. बरोबर. म्हणजे घरी असल्यानंतरचा जो वेळ होता तो मुलाला द्यायचो. त्यामुळे पण शिफ्ट ड्युटी करताना जसं की आत्ता आमच्या नर्सिंग प्रोफेशनमध्ये की 3 शिफ्ट ड्युट्या असल्यामुळे त्या स्टाफना प्रश्न पडतो. मग काही पाळणाघरामध्ये ठेवतात, पण त्यातूनही पाळणाघरामध्ये ठेवल्यानंतर त्या मुलाला म्हणजे व्यवस्थित त्याचं संगोपन होईल की नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना हो. तोंड द्यावं लागतं. की ज्यासाठी मला त्रास घ्यावा नाही लागला, की मी आईवडिलांकडे सोडल्यानंतर मुलाला मी पूर्णपणे बिंदास होते आणि मी माझी ड्युटी अगदी निर्धास्त व्यवस्थित मनाने करते. करू शकलात. तुम्हाला ड्युटीमध्ये काय काय असतं सुरुवातीला करायचं? ऍक्च्युली याच्यामध्ये आम्हाला पूर्ण बेड साईड केअर असते. बर. म्हणजे पेशंटला इंजेक्शन मेडिसिन पासून ते पूर्ण म्हणजे आता फ्रेश ऑर्डर्स डॉक्टर्स जे देतात ते ऑर्डर्स चेक करणं आणि त्याप्रमाणे त्या पेशंटला ट्रीटमेंट देणं, म्हणजे सलाईन लावणं, इंजेक्शन्स वगैरे, आणि बाकीचे बेड साईड केअर असतात त्या करावे लागतात. तुम्हाला अॅनाटॉमी वगैरे विषय होता शिकायला? हो, म्हणजे अर्थात. असणारच अर्थात. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला ह्या डिप्लोमामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट, सोशल सायन्स, अॅनाटॉमी या सर्व गोष्टीचं हो. नॉलेज बरोबर आहे. म्हणजे आहेच तोचा अभ्यास. पण मग तेव्हा थिअरी किती वेळ आणि प्रॅक्टिकल किती वेळ, किंवा काय असतं गणित तुमचं? नाही, याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला मॉर्निंग ड्युटी जी आमची असायची त्याच्यामध्ये आमचे 4 तास हे वॉर्डमध्ये असायचे. त्याच्यामध्ये आम्ही पेशंटची केअर वगैरे करणं ह्या गोष्टी करायचो. त्याच्यानंतर आमचे लेक्चर्स पण असायचे, 12च्या नंतर लेक्चर्स असायचे 1-2 तास. त्याच्यानंतर आमच्या शिफ्ट ड्युटी असायच्या, म्हणजे जसं की 4-8 म्हणजे 4 तास ते जे सकाळी आपण 4 तास करतो त्याच्यानंतरचे संध्याकाळी. मग नाईट ड्युटी पण असायची. नाईट ड्युटीमध्ये पण तुम्ही कसं वॉर्ड मॅनेज करणार, पेशंटला कशी केअर देणार वगैरे या सगळ्या ते गोष्टी सगळं तुम्हाला शिकवत असतील. हो. पण मग तुमच्या एक्झाम्स वगैरे जेव्हा असतात तर थेअरीच्या असतील, बरोबर आहे, पण मग प्रॅक्टिकल एक्झाम्स काय प्रकार असतो, कसं घेतात? प्रॅक्टिकल जे आहे ते संपूर्ण तर वॉर्डमध्ये असतं. हो. म्हणजे तुम्ही पेशंटला कसं म्हणजे केअर कशी देणार, म्हणजे याच्यामध्ये सगळं प्रॅक्टिकल असतं की तुम्ही पेशंटला माउथवॉशचं कसं करणार, किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, इंजेक्शन देण्याची पद्धत, त्याचा डोस वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये राईट टाइम, राईट डोस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. हो, कारण डोळ्यात तेल घालून ती सगळी कामं करायला लागणार. प्रत्येक पेशंट वेगळा आणि आपल्याला अभ्यास पण वेगळा असतो सगळा. बरोबर. तर म्हणजे डॉक्टर लोकांचं तर कौतुक आहेच, प्रश्नच नाही. पण तुम्हा लोकांचं पण मला कौतुक वाटतं की ते एक्झॅक्ट नर्सेस येऊन वेळेला बरोबर देत असतात आम्हाला. बरोबर. मग त्याच्यामध्ये पेशंटचं टेम्परेचर बघणं, बीपी बघणं, आणि बाकीच्या गोष्टी की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेशंटबद्दल काही ॲबनॉर्मॅलिटी वाटली तर ती डॉक्टरांना इन्फॉर्म करणं. बरोबर. आणि त्याबद्दल मग त्यांना कॉल करणं, त्यानंतर ते येतात, बघतात पेशंटला, आणि ही ट्रीटमेंट अशा प्रकारे पेशंटला एक ॲक्युरेट अशी ट्रीटमेंट दिली जाते. बरोबर आहे. आता मला पहिलं विचारायचं आहे, म्हणजे त्या रात्री, म्हणजे 26/11/2008 त्या रात्री तुम्ही ड्युटीवर होतात. म्हणजे आता बोलताना सुद्धा अंगावर शहारा येतोय आमच्या, कारण ते आठवतंय सगळं. तुम्ही तर ते स्वतः हँडल केलं आहे. अतिशय धैर्यवान आणि प्रसंगावधानी, किती गुण आहेत ते म्हणजे नावं कमी पडतील. तर त्या दिवशी तुम्ही नाईट ड्युटीला होतात तिथे, तर तिथलं कसं तुमचा अनुभव होता, काय कसं होतं ते? मिथिलताई, 26/11 म्हणजे एक वाईट स्वप्न आहे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी सुद्धा. कारण त्या रात्रीचा जो अनुभव आहे, मी विसरायचा जरी प्रयत्न केला तर आता प्रत्येकाला हा अनुभव शेअर करताना मी विसरायचं म्हटलं तरी विसरू शकत नाही. आणि 26/11 त्या रात्री माझी नाईट ड्युटी होती आणि मी नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीला निघाली होती मुलाला आईकडे सोडून. आणि मिस्टर हे संध्याकाळी येणार होते घरी, आणि नेहमीप्रमाणे ड्युटीवर जॉईन झाले. आणि ड्युटीवर जॉईन झाल्याच्या नंतर आमची नाईट ड्युटी जी आहे ती रात्री 8 ते सकाळी 8 अशी 12 तासाची नाईट ड्युटी असते. आणि
ड्युटीवर जॉईन झाल्याच्या नंतर मला आठवतं की त्या रात्री माझा वॉर्ड जो आहे तो अँटीनेटल केअर युनिट वॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये प्रसूतीपूर्व स्त्रियांची काळजी घेतली जाते. आणि माझ्याकडे त्यावेळेस 20 प्रेग्नंट वुमन होत्या. आणि जसं की आम्ही एकमेकींना रिलीव्ह करतो त्याप्रमाणे इव्हिनिंगच्या स्टाफने मला पेशंटची ओव्हर दिली. आणि पेशंटची ओव्हर घेतल्यानंतर मी फ्रेश ऑर्डर्स वगैरे चेक करत होते. त्याच वेळेस आम्हाला लँडलाईनवर फोन आला वरिष्ठांचा की CST स्टेशनला फायरिंग होत आहे आणि त्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी तयारी करायची. ॲक्च्युली आम्ही प्रत्येक वॉर्डच्या स्टाफ या इमर्जन्सी अशी आमची तयारी असते, म्हणजे त्या इमर्जन्सी ड्रग सकट म्हणजे पूर्ण इमर्जन्सी ट्रॉली प्रिपेअर करणं आणि इमर्जन्सी जसं की O2 म्हणा, सक्शन मशीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तयार ठेवतो. आणि ह्या सगळी तयारी केल्याच्या नंतर कामाला आमची सुरुवात असते, म्हणजे हे सगळं चेक केल्याच्या नंतर. आणि जसं फोन आला की CSTला फायरिंग चालू आहे आणि तुम्हाला इमर्जन्सी तयारी करायची, त्याला अनुसरून तयारी केली आणि मी कामाला सुरुवात केली. 9:30 पावणे 10च्या दरम्यान जसं मला फायरिंगचा आवाज आला तर मी खिडकीच्या दिशेने धावली, कारण तो आवाज त्या बाजूने येत होता. म्हणजे जिथे जे स्कूल ऑफ आर्टचा रस्ता आहे, म्हणजे जिथे आता हिमालय ब्रिज कोसळलेला आहे, त्या ब्रिजवरून ते आले होते. आणि तिथून म्हणजे आता आपले पोलीस फायरिंग करत होते आणि हे अतिरेकी पुढे पळत होते. आणि जसं मी खिडकीच्या दिशेने धावली तर मला बघून माझ्या 2 सर्वंट होत्या बरोबर, तर त्या पण पळत पळत आल्या की काय बघायला. तर आम्ही खिडकीतून पाहत होतो. त्यावेळेस म्हणजे त्या हिमालय ब्रिजच्या स्टार्टिंगपासून जसं टाइम्स ऑफ इंडिया, त्याच्यानंतर BMC ऑफिस आणि त्यानंतर कामा हॉस्पिटल आणि नंतर सेंट झेवियर कॉलेज असं लाईन येत आहे. आणि प्रत्येकाच्या भिंती ह्या मोठ्या मोठ्या होत्या आणि त्यामुळे तिकडे जाण्याचा काही प्रसंगच नव्हता. परंतु कामा हॉस्पिटलचं जे गेट होतं त्यावेळेस ते एकदम लहान होतं. त्यामुळे ते सहजपणे उडी मारून आतमध्ये आले. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर जसं आम्ही खिडकीमध्ये होतो, मेजॉरिटीमध्ये आम्हाला बघून त्यांनी 2 फायर केले. आणि त्या फायरिंगमध्ये पहिल्या फायरिंगमध्ये लाईट गेलेली आणि दुसरी फायरिंगमध्ये माझ्याबरोबर जी सर्वंट होती तिच्या अंगठ्याला लागून गोळी गेलेली. त्यामुळे तिला जे फोर्सली ब्लिडिंग होत होतं तर त्या ब्लिडिंगमुळे पूर्ण तिची साडी ओली झाली होती आणि ती स्वतः घाबरली होती. तर त्यावेळेस ॲक्च्युली तिला कॅज्युअल्टीला शिफ्ट करणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून मी माझ्याबरोबर जी दुसरी सर्वंट होती तर तिला सांगितलं की तू हिला कॅज्युअल्टीमध्ये घेऊन जा, तोपर्यंत मी पेशंट जे आहे त्यांना सेफ अशा जागी शिफ्ट करते म्हणून. परंतु तिने ते बघितलं होतं तर ती म्हणते सिस्टर ते लोक आतमध्ये आलेत आणि मी नाही जाणार. ती पूर्ण घाबरलेली होती आणि मी हे ओळखलं की तिने स्वतः आता बघितलेलं आहे आणि अशा प्रसंगी कोणीच जाऊ शकलं नसतं साहजिकच. तर घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तिला पाठवणं पण शक्य नव्हतं. मग मीच शिफ्ट करायचा विचार केला तिला आणि तिला म्हटलं की तुला मी कॅज्युअल्टीमध्ये घेऊन जाते, कारण हे जे फोर्सली ब्लिडिंग होत आहे तर तुला स्टिचेस वगैरे पडतील, तर ते इथे काय करू शकत नाही आपण. मग ती तयार झाली आणि मी तिला घेऊन कॅज्युअल्टीच्या दिशेने निघाली. आणि जसं मी स्टेअरकेस उतरत होते तर कॅज्युअल्टीच्या सिस्टर ह्या गेटवर होत्या, कारण CSTला फायरिंग होत आहे हे काही तिकडचे जे पॅसेंजर्स आहेत तर ते आश्रयाला म्हणून कामा हॉस्पिटलमध्ये पण अर्धे आले होते. त्यामुळे हे सगळ्यांना कळलं होतं की CSTला असा प्रसंग चालू आहे म्हणून. त्यामुळे गर्दी भरपूर होती. आणि जसं आम्ही दोघी जिना उतरत होतो त्यावेळेस तिची साडी पूर्ण ब्लिडिंगने भरलेली होती. आणि सिस्टरने विचारल्यानंतर मी सांगितलं की ते अतिरेकी जे आहेत ते आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या फायरिंगमुळेच ही जखमी झाली. हे ऐकल्याबरोबर जो तो जीवाच्या आकांताने इकडे तिकडे पळत सुटला. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तिला कॅज्युअल्टीमध्ये घेऊन आली. इवन आमच्या जे ऑन ड्युटी CMO होते, अर्चना गरुड म्हणून होत्या डॉक्टर, तर त्यांना पण कल्पना नव्हती की ते आतमध्ये आलेत म्हणून.
मग त्यांनाही सांगितलं की मॅडम ते अतिरेकी आतमध्ये आलेत आणि त्यांच्या फायरिंगमुळे ही जखमी झालेली आहे. त्या पण घाबरल्या, एकदम शॉकमध्ये. तेव्हा त्यांना म्हटलं की मॅडम ते आलेले आहेत त्यामुळे आणि मला परत माझ्या वॉर्डमध्ये जावं लागणार, तर तुम्ही पोलिसांना पण फोन करा आणि मी माझ्या वॉर्डमध्ये जाते म्हणून. आणि त्यांनी फोन केला पोलिसांना आणि मी माझ्या वॉर्डकडे जायला निघाली. आणि जसं मी स्टेअरकेस चढण्यासाठी निघाले तर मेन डोअरला ते दोघे जण फायरिंग करत येतच होते आणि त्यांनी दोन्ही सिक्युरिटींना जखमी केलं होतं. ते घाळून खाली पडले होते, जखमी होते. ते बघितल्यानंतर तर मी पूर्ण घाबरलीच होते. मला पूर्ण थरकाप उडाला होता आणि मी तशीच पळत सुटले माझ्या वॉर्डच्या दिशेने, कारण मला माझ्या पेशंटची काळजी होती. आणि मी पळतच गेली. त्यावेळेस माझ्या वॉर्डला, अँटीनेटल केअर युनिटच्या त्या वॉर्डला जो लोखंडी दरवाजा होता तो मी बंद केला आणि सर्व पेशंटना, जे माझ्याकडे 20 प्रेग्नंट वुमन होत्या, त्या सर्वांना मी आमच्या वॉर्डचं जी पॅन्ट्री आहे, जी 10 बाय 10ची रूम आहे, पण ती एक सेफ जागा होती, जिथे म्हणजे विंडो नव्हती आणि मला ही जागा योग्य वाटली. ह्या सगळ्यांना मी त्या पॅन्ट्रीमध्ये शिफ्ट केलं. आणि पेशंट घाबरलेल्या होत्या, त्या घरी फोन करत होत्या, काहींना घरूनही फोन येत होते, कारण ही न्यूज म्हणजे टीव्हीवर पण दाखवल्या जात होती की CSTला फायरिंग होत आहे, त्याच्यानंतर कामा हॉस्पिटलमध्ये पण चालू आहे वगैरे. त्यामुळे काही रिलेटिव्हचे फोन पण होते आणि पेशंट हे रडत रडत सांगत होते की आम्हाला इकडून घेऊन जा आणि आता इथे पण सुरू झालेला आहे. तो हा प्रसंग असा होता की याच्यामध्ये मी स्वतः आता घाबरलेली होती, परंतु जसं की आपल्याला जे काही नॉलेज आहे किंवा जे काय शिकवलं जातं त्याच्यामध्ये मी हे ओळखलं की आता ह्या पेशंट घाबरलेले आहेत आणि या एकदा स्ट्रेसमध्ये एवढ्या असल्यावर, टेन्शनमध्ये असल्यावर की यांना लेबर पेन सुरू झाले तर, हा एक विचार डोक्यात येऊन गेला. त्यामुळे मी घाबरलेली स्वतः असून सुद्धा मी त्यांना मॉरल सपोर्ट दिला की तुम्ही घाबरू नका, मी आहे, मी असेपर्यंत तुम्हाला काही होऊन देणार नाही. आणि हे आधाराचे शब्द त्यांना पुष्कळ काही देऊन गेले. तो एक असा चमत्कार घडला की मी म्हणजे त्यांच्यासाठी परमेश्वर होतो. बरोबर. आणि त्या शांत झाल्या. मग त्यांना मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितले आणि त्या 20ही जणींना मी त्या पॅन्ट्रीमध्ये शिफ्ट केलं. 10 बाय 10ची रूम ती. आम्हाला म्हणजे अक्षरशः एकमेकींचे श्वास ऐकू येत होते, एवढं सफोकेशन होत होतं. परंतु ती परिस्थिती, ते वातावरण इतकं म्हणजे वेगळं होतं की म्हणजे आम्ही हे सगळं विसरून एकमेकींना आधार देत होतो. आणि एकीकडे मग पोलीस त्यावेळेस अगदी अक्षरशः विदिन 4 मिनिट्समध्येच ते आले होते. आणि पोलीस आल्याच्या नंतर मग यांच्यामध्ये फायरिंग वगैरे चालू होती आणि हँड ग्रेनेड पण फेकले जात होते. म्हणजे हे सगळं बिल्डिंग मध्ये चालू होतं. बिल्डिंग मला आवाज ऐकू येत आहे. हो. आणि हँड ग्रेनेड फेकल्यानंतर त्या इमारतीला असे हादरे बसत होते की म्हणजे जसं भूकंप होतो त्यावेळेस जसं इमारतीला हादरे बसतात तसे बसत होते. आणि उद्याची सकाळ बघू शकू याची गॅरंटी नव्हती. सहज डोक्यामध्ये असा विचार आला की म्हणजे असं किड्यामुंग्यांसारखं मरण्यापेक्षा काहीतरी करून मरावं, कारण ही एकच वेळ अशी आहे की ज्यामध्ये आपण आपल्याकडून होईल तेवढं आपण करू शकतो, असा एक विचार डोक्यात आला. आणि कदाचित मी असं म्हणेन की ते युनिफॉर्मची पॉवर असेल किंवा देवाने एक निमित्त म्हणून मला पाठवलं असेल, असंही असू शकतं. आणि त्यामुळे मी स्वतःचा विचार करत नव्हते, मला फक्त केवळ पेशंट कसे सुरक्षित राहतील या दृष्टीने मी विचार करत होते. आणि जसं की मी माझा विचार जसा समोर आला की एक पेशंट आहे, ती माझ्याकडे सिव्हिअर हायपरटेन्शनची पेशंट होती आणि तिला लेबर पेन सुरू झाले. आणि सिव्हिअर हायपरटेन्शनची जी पेशंट आहे ती नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही, त्यासाठी पिडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट या दोघांची गरज असते. तर मी तसं आमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म केलं, त्यांना कळवलं की आपल्याकडे जी सिव्हिअर हायपरटेन्शनची पेशंट आहे तिला लेबर पेन सुरू झालेले आहे, तर तुम्ही तिला बघायला या म्हणून.
त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं की अशा प्रसंगी जिथे फायरिंग चालू आहे, हँड ग्रेनेड फेकले जात आहेत, तर अंजली अशा प्रसंगी आम्ही खाली येऊ शकत नाही आणि मी येणारही नाही. तेव्हा मी त्यांना म्हणाले की मग मी पेशंट शिफ्ट करते लेबर वॉर्डमध्ये, कारण ही पेशंट काय नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. आणि त्यावेळेस दोन्हीकडून असा प्रश्न होता की जिथे पिडियाट्रिशियन आणि गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीशिवाय ही डिलिव्हरी होऊ शकत नाहीये, आणि दुसरीकडे हा असा बिकट प्रसंग होता. तर याच्यामध्ये दोन्हीकडून एक म्हणजे पेशंटच्या आणि त्या बेबीच्या दृष्टिकोनातून मला हे योग्य वाटलं की मी पेशंटला शिफ्ट करावं. आणि त्यासाठी मी तिला माझा विचार तिला सांगितला. ती घाबरलेली होती, ती नाही म्हणूनच म्हणाली, परंतु तिला मॉरल सपोर्ट दिला, तिला विश्वासात घेतलं आणि तिला कल्पना दिली की तुला आणि तुझ्या बाळाच्यासाठी मला शिफ्ट करणं गरजेचं आहे, कारण तुझी डिलिव्हरी ही नॉर्मल होऊ शकत नाही. त्यावेळेस तिला ते पटलं आणि ती माझ्याबरोबर यायला तयार झाली. आणि मी गेट उघडून बाहेर आली. तिला समजावून सांगितलं की मी पुढे राहणार आणि तुझा हात पकडून मी तुला घेऊन जाणार, त्यामुळे तू घाबरू नको, तुला काहीही होणार नाही. आणि तुला ह्या भिंतीला खेटूनच चालायचंय, कारण फायरिंग ही चालू होती, त्यामुळे कुठलीही गोळी कोणालाही लागू शकत होती. आणि मला लागली असती, मला याची काही चिंता नव्हती, परंतु माझा जो हा प्रयास चालला होता की पेशंटला सुरक्षित तिथे नेणं, त्यामुळे एकीकडे मी देवाचा धावा करत होते, एकीकडे तिला मॉरल सपोर्ट देत होते. असं करत करत मी तिला सेकंड फ्लोअर पर्यंत घेऊन गेली आणि तिथे लेबर वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या स्वाधीन केलं आणि मी परत माझ्या वॉर्डमध्ये आले. मला असं आठवतंय की ती जी पेशंट शिफ्ट केली होती ती तिथे डिलिव्हर झाली आणि तिचंच नाव गोली म्हणून ठेवण्यात आलं, म्हणजे त्या घटनेची आठवण म्हणून. अरे बर. आणि नंतर मग आम्ही सकाळी 7:30 वाजेपर्यंत त्या 10x10च्या रूममध्ये आम्ही पेशंटला घेऊन होतो. 7:30ला जेव्हा पोलीस आले आणि त्यांनी गेट उघडायला सांगितलं, त्याच्यानंतर गेट उघडलं गेलं. त्यावेळेस सगळे नातेवाईक वगैरे आतमध्ये आले आणि ते म्हणजे अक्षरशः आनंदाश्रू होते त्यांच्या डोळ्यात, रडत होते, पेशंट रडत होते, गळा भेट देत होते. आणि मला आठवतं की तो प्रसंग मी विसरू शकत नाही की त्यांनी अक्षरशः म्हणजे माझ्या पाया पडले, मला गळा भेट दिली, मला म्हणजे आशीर्वाद दिले की आज तुम्ही होता म्हणून आमची पेशंट वाचू शकली. म्हणजे त्यांच्यासाठी मी एक परमेश्वर होती. नाही, केवढी तरी मोठी खिंड लढवली होती, अख्खी काळ रात्र ती तुम्ही. आणि मला आठवतं त्यावेळेस मग आमच्या मेट्रन मॅडम होत्या, छाया लाड ह्या होत्या, त्या सकाळी आल्या होत्या आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनी पण मग आम्हाला तसं मॉरल सपोर्ट दिला, म्हणजे आम्हाला तसं म्हणजे आमची सांत्वना केली. आमच्यासाठी म्हणजे ते एक कुटुंबच होतं त्या म्हणजे की आम्ही त्यांच्या गळ्यात पडून रडलो वगैरे. त्याच्यानंतर ही ड्युटी संपल्याच्या नंतर जेव्हा हा युनिफॉर्म मी काढला त्यावेळेस मी स्वतः म्हणजे शॉकमध्ये होती की मी रात्रभर काय केलं. हो खरंय, मी स्वतःचा विचार केला नव्हता. मी जे केलं ते काय केलं या गोष्टीसाठी मी स्वतः म्हणजे घामाघूम झाली होती की काहीही होऊ शकत होतं. आणि असं वाटलं की कदाचित परमेश्वराने आपल्याला एक निमित्त मात्र म्हणून पाठवलं असेल, कदाचित ते युनिफॉर्मची पॉवरही असू शकते. किंवा मी असं म्हणेल की आई वडिलांचे म्हणतात ना, मुलांमध्ये काही गुणधर्म उतरतात, तर तसंही असू शकेल, कारण माझ्या वडिलांचं पण तसं कार्य आहे. आम्हाला वडिलांचं कार्य ऐकायला पण नक्कीच आवडेल, कारण जरूर जरूर ज्यांच्यामुळे तुमच्या अंगात एवढं धैर्य आलंय त्या व्यक्तीचं तर आपण ऐकूयाच. जरूर. आणि मलाही आवडेल, कारण मला अभिमान आहे की मी अशा वडिलांची मुलगी आहे आणि कौतुक वाटतं. आणि मी अभिमानाने कौतुकाने सांगते प्रत्येक प्रसंगी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझे वडील हे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये होते, एअरपोर्टला सायंटिफिक असिस्टंट म्हणून. आणि ते
म्हणजे वेदरचं जे डिटेल्स आहेत सर्व ते इन्फॉर्म करायचे आणि त्यांच्या त्या इन्फॉर्मिंगवर, त्या डाटावर प्लेन हे लँड होणं, टेक ऑफ होणं अच्छा असं होतं. बरं. तर पूर्ण त्यांना म्हणजे पूर्ण हवामान खात्याची पूर्ण जाणकारी त्यांनी दिल्याच्या नंतर या गोष्टी होत्या. आणि 1979 मध्ये सांताक्रूज एअरपोर्टला शॉर्ट सर्किटमुळे जी आग लागली होती त्यावेळेस म्हणजे सगळेजण घाबरून हे खाली उतरले होते आणि माझे वडील हे त्यावेळेस टॉवरला होते आणि 2 प्लेन जे आहे ते लँड होणार होते. तर त्यावेळेस आता त्यांना लँड करण्यासाठी म्हणजे ट्रॅफिक असिस्टंट जे आहे तो सुद्धा त्यावेळेस उपलब्ध नव्हता, तो पण खाली घाबरून गेला होता. त्यामुळे वडिलांनी तशी कल्पना दिली त्यांना की म्हणजे तुम्ही इथे लँड करू नका, जवळपास कुठे एअरपोर्टला लँड करा, कारण इथे असा प्रसंग घडल्यामुळे इथे कोणीच उपलब्ध नाहीये. पण तुमचे वडील वरती होते? हो, टॉवरला होते. आणि कारण हे 2 प्लेन जे आहेत त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन हे करायची होती, द्यायची होती. आणि जसं त्या पायलट लोकांनी सांगितलं की प्लेनमध्ये तेवढं फ्युएल नाहीये, त्यामुळे आम्ही जवळपास कुठे जाऊ शकत नाही, तर आम्हाला इथेच लँड करावं लागणार आहे, तर तुम्ही आम्हाला काही गायडन्स करत असाल तर करा. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी माझा जो जॉब आहे तो फक्त वेदरचं डाटा पास करणे आहे. ओके. आणि ट्रॅफिक असिस्टंट जो आहे तो इथे नाहीये, तर मला जमेल की नाही, परंतु मी त्याप्रमाणे तुम्हाला इकडचं म्हणजे ते डिटेल देतो, त्याप्रमाणे तुम्ही बघा काय ते. तर त्यांनी सांगितलं चालेल म्हणून, कारण आम्ही जवळपास कुठेच जाऊ शकत नाही, फ्युएल कमी म्हणलात. बापरे. त्यामुळे हा प्रसंग बघितल्यानंतर मग वडिलांनी त्यांना तसं असिस्ट केलं आणि ते दोन्ही प्लेन जे आहे ते लँड करून घेतले. आणि त्यानंतर त्यांनी ते टॉवरचं जो बाथरूम आहे त्या खिडकीतून ते उतरले आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने मग त्यांना खाली आणण्यात आलं. बाप रे बाप. त्यावेळेस म्हणजे त्यांना म्हणजे ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब होता तो, त्यावेळेस त्यांना म्हणजे त्यांनी हे काम केलं म्हणजे त्यांच्या जॉबच्या व्यतिरिक्त म्हणून त्यांना सस्पेंड केलं होतं. परंतु त्या कार्याचं जे स्वरूप होतं की ज्यामुळे 2 प्लेन जे आहे ते लँड करण्यासाठी त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे एवढ्या पॅसेंजर्सचे जीव वाचले, हे जेव्हा गांभीर्य लक्षात आलं त्यावेळेस त्यांना तेवढ्या सन्मानाने कामावर घेण्यात आलं. अच्छा. कारण एवढ्या जणांचे जीव वाचवले, 2 प्लेन्स उतरवली. तर हे म्हणजे खूप म्हणजे इतकी मोठी गोष्ट आहे की ती म्हणजे सांगताना खूप अभिमान वाटतो की आपले वडील. नाही म्हणजे आता आम्हाला पटलं की तुम्ही हे का करू शकलात, तर मेन आदर्श वडील होते तुमचे. हो. आणि त्यांचं म्हणणं कसं की प्रत्येक मनुष्य हा स्वतःसाठी जगतो, परंतु ज्यावेळेस तो दुसऱ्यांसाठी काही करतो त्यावेळेस जे समाधान, जे सुख असतं ते खूप वेगळं असतं. आणि तो अनुभव मला या 26/11 मध्ये भेटला. नाही खरंय खरंय. त्या दिवशी तुम्ही स्वतः नव्हतातच असं मी म्हणेन. नव्हते. एक शक्ती होती तुमच्या अंगात आणि लढण्याची. दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी आलात जेव्हा, तर कशा आलात? म्हणजे नॉर्मल प्रवास करून ट्रेननी वगैरे का कसं? हो मिनलताई, म्हणजे कसं की म्हणजे एक एवढ्या अशा ह्या मनस्थितीमध्ये होतो की रात्री हा एवढा प्रसंग घडला वगैरे. आणि आम्ही जसं ट्रेनमध्ये प्रवास करतो, आमचा हा 1 तासाचा प्रवास असतो. काही लोक ट्रेनमध्ये होते, नवल वाटत होतं, कारण मुंबईचं लाईफच तसं आहे की जसं की काही लोकांना माहीतच नव्हतं की रात्री इथे CST मध्ये काय घडलं. कारण काही जण न्यूज बघतात, काही जण बघत नाही, असा एक प्रकार असतो. ज्यांना माहित नसतं ते नॉर्मल चालले होते. हो, त्यांना काही कल्पनाच नव्हती. म्हणजे अगदी की प्रत्येक जण कामावर जाण्याच्या ह्याच्यातच असतो. जसं आमच्या काही स्टाफ सुद्धा
की जसं मी तुम्हाला सांगितलं की शिफ्ट ड्युटी असते, त्यामुळे ड्युटीवरून आल्याच्या नंतर घरच्या गोष्टी करणं, त्याच्यामध्ये बिझी होऊन जातं. घरची कामं झाली की मग परत उद्या दुसऱ्या दिवशी कामावर जायचं. त्याच्यामध्ये मग हे असं एक जे शेड्यूल असतं, त्याच्यामध्ये टीव्ही बघणं किंवा इतर गोष्टी याच्यामध्ये कोणाला रसच नसतो. तसंच माझ्या काही स्टाफ पण कामावर आल्या होत्या आणि कामावर आल्याच्या नंतर जो हा प्रकार बघितला, म्हणजे एवढ्या प्रमाणात पोलीस वगैरे आणि जी सगळ्या घटना समजल्या, त्याच्यानंतर त्या स्वतः घाबरल्या होत्या की म्हणजे तुम्ही काय कशा प्रकारे तोंड दिलं रात्रभर. तसंच ट्रेनमध्ये पण हा प्रकार होता की काही लोकांना याची काहीच कल्पना नव्हती की काय घडलं. असं वाटलं त्यांना ओरडून सांगावं की आम्ही कुठल्या गोष्टीला तोंड देऊन आलो. परंतु मुंबईचं लाईफ हे असं असतं. कारण हॉटेल ताज, त्याच्यानंतर कामा हॉस्पिटल, CST स्टेशन, असे 4-5 ठिकाणीच ह्या गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळे लोक हे कामावर दैनंदिन जीवन म्हणतात ना त्याप्रमाणे येत. बापरे. पण घरी आणि फोन करून घरच्यांना तर माहीतच होतं, कारण त्या रात्री जसं न्यूज बघितल्यानंतर मिस्टरांनी फोन केला होता की मी तिकडे येतो घ्यायला वगैरे. तर मी ओळखलं की अशा प्रसंगी येणं तर शक्यच नव्हतं आणि जरी आले असते तर त्यांना आतमध्ये येऊन दिलं नसतं. त्यावेळेस मी त्यांना फोनवर सांगितलं होतं की मी इथे सुरक्षित आहे, इकडे पोलीस आलेले आहेत, त्यामुळे आम्ही सर्वजण अगदी सुरक्षित आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता मी फोन बंद करणार आहे एवढं सांगून मी फोन बंद केला होता. त्यामुळे ते सगळे निर्धास्त होते की आता पोलीस आलेले आहेत असं वाटतं. ओके. आणि मी जसं आता त्यांना की सकाळी येताना की मी येत आहे आणि ते स्टेशनला आले होते मला घ्यायला, बघितल्यानंतर त्यांनी पण अक्षरशः म्हणजे भरून आलं होतं त्यांना, अगदी मिठी आली. घरी आल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रसंगात आपली बायको सुखरूप आलेली आहे. आणि घरी आल्याच्या नंतर मला आठवतं की आई वडील सगळे होते, मुलगा होता माझा त्यावेळेस, माझा मुलगा 14 वर्षाचा होता. सुरुवातीला तर त्यांना काही असं सांगितलं नाही की मी कुठल्या प्रसंगाला तोंड दिलं. त्यांचं चाललं होतं बोलणी की न्यूजमध्ये आम्ही असं बघितलं तसं बघितलं, असं होतं, मग हॉस्पिटलमध्ये काय घडलं वगैरे वगैरे. पहिल्यांदा सर्वांना बघून घेतलं, डोळे भरून आले आणि नंतर मी त्यांना माझी पूर्ण घटना सांगितली. हो ना. त्यावेळेस सगळे अगदी म्हणजे शॉकमध्येच होते, शांतपणे ऐकत होते. आणि माझा मुलगा जो 14 वर्षाचा होता त्यावेळेस तो म्हणतो, मम्मा तू AK-47 का नाही घेऊन आली त्याची. खरा इनोसेंट. तर सगळेजण हसायला लागले होते रडता रडताच. तर आता मी त्याला ते आठवण करून देते की तू काय रे लहानपणी मला त्यावेळेस असा प्रश्न विचारला होतास म्हणून. तर तो पण हसतो, मग मला काय माहित नाही. त्या वयात बंदुका आहे ते याची खूप उत्सुकता असते, क्युरिओसिटी. आणि त्याचं म्हणजे की आता तो एवढा फायरिंग करत होता, हे सगळं म्हणजे सांगत होते, तर तू त्याची ती AK-47 का नाही, असा त्याचा प्रश्न होता तो. आणि आज तोच मुलगा एवढा छान झालाय, पायलट झालाय का. हो. म्हणजे त्याचं ते लहानपणापासूनचं स्वप्न, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलाला मी आईवडिलांकडे म्हणजे सोडून मग कामावर जायची. आणि रिटायरमेंट नंतर वडिलांना म्हणजे आता जसं रिटायरमेंट लाईफ असतं, नातवांमध्ये वगैरे पूर्ण वेळ घालवतात आई वडील. आणि ह्याच्या बाबतीत तोच प्रकार झाला की माझ्या पूर्ण म्हणजे कुटुंबामध्ये कोणीच ह्या स्टेजला नाहीये, परंतु माझे वडील जे आहेत की नातवाबरोबर गप्पा मारणं माझ्या मुलाबरोबर, मग समजा वेदरच्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करणं, कारण आपण म्हणतो ना आपला जो पेशा आहे तो आपण पुढे कंटिन्युअस ठेवतो त्याप्रमाणे. आणि तो एकच असा होता की ज्याच्याशी ह्या गोष्टी शेअर करू शकत होतो. त्यामुळे ते म्हणायचे, बघ बाळा ह्या फॉगला असं म्हणतात, हे आता हे म्हणजे हे ढग असे आहेत, यांना असं म्हणतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे इनडायरेक्टली तो त्या फील्डमध्ये असा हे गुंतला, निर्माण होत गेला, त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. आणि त्याचं एक हे झालं की नाही मला पायलटच व्हायचं. अच्छा. आणि
त्याप्रमाणे मग त्यांनी ते एक ध्येयच ठेवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते ध्येय त्याचं कम्प्लीट केलं. याचं मी श्रेय माझ्या आईवडिलांनाच देते की त्यामुळेच तो तसा घडू शकला. बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला हे सगळं प्रकरण आपलं झाल्यावर कसाबच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलं होतं, तेव्हा भीती नाही वाटली का पुन्हा त्याच्या समोर जायला, असं आमने सामने? नाही, कारण तेव्हा त्यांनी कसं सांगितलं की आम्ही तुम्हाला समोर नेणार नाही. आणि मला आठवतं की कसाबला पकडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या रस्त्याने तो आला, जे स्कूल ऑफ आर्टचा तो रस्ता, तिथे 2 बॉम्ब डिफ्यूज केले गेले आणि न्यूजपेपरला रोजच्या ह्या बातम्या होत्या की RDX इथे सापडलं वगैरे वगैरे. किंवा इथे ताजमध्ये तर 3 दिवस तरी तो हा प्रकार चालूच होता, फायरिंग वगैरे करणं. आणि त्यामुळे एक असं दहशतीचं वातावरण होतं. त्या दहशतीच्या वातावरणामध्ये क्राईम ब्रांचची लोक ही आमच्याकडे आली होती आणि प्रत्येक म्हणजे ऑन ड्युटी जेवढ्या स्टाफ नर्सेस होत्या आमच्या आणि चतुर्थ कर्मचारी होते किंवा डॉक्टर्स होते, हा सर्व स्टाफ लोकांचे स्टेटमेंट घेत होते ते क्राईम ब्रांचवाले आणि त्यावर त्यांचं ते अभ्यास करणं चालू होतं. आणि ज्यावेळेस माझं स्टेटमेंट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आयडेंटिफिकेशनला घेऊन जाणार. तर मी स्वतः तयार झाली या गोष्टीला, कारण कोणीतरी आयडेंटिफाय करून त्याला शिक्षा द्यावी ही एक अपेक्षा होती. पण त्यासाठी मी माझ्या घरच्यांना कळवते म्हणून त्यांना सांगितलं आणि त्यांच्यासमोरच मी घरी फोन केला होता माझ्या मिस्टरांना आणि त्यांना सांगितलं की मला आयडेंटिफिकेशनसाठी घेऊन जात आहेत ऑर्थर जेलला. त्यावेळेस ते म्हणाले की नाही, तू नाही जायचं म्हणून. तर मी तो फोन त्यांना दिला क्राईम ब्रांचवाल्यांना आणि त्यांना सांगितलं ते परमिशन देत नाहीत म्हणून. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही देशासाठी एवढं पण करू शकत नाही का? त्यावेळेस मिस्टर हे चिडले होते. ते म्हणाले की देशासाठी माझं संपूर्ण कुटुंब म्हणजे या क्षेत्रामध्ये आहे. तिचा मामा मिलिटरीमध्ये आहे, तिचा भाऊ इंडियन नेव्हीमध्ये आहे, मी स्वतः इंडियन नेव्हीमध्ये आहे. आणि असं असताना मला देशासाठी मी काय करू शकतो किंवा माझी बायको काय करू शकते की जिने रात्रभर जे केलं तर त्याचं कुठेच वाच्यता नाहीये. तर मग आता काय तुम्ही तिला मरायला घेऊन जाताय? कारण हे अतिरेकी जे आहेत हे कुठून कसे आलेत आणि अजूनही पोलिसांना कुठे कुठे RDX मिळते, कुठे कुठे हे अतिरेकी सापडतात. असं असताना मी माझ्या बायकोला काय मरायला तुम्ही घेऊन जाता का म्हणे. तर ते खूप चिडलेले होते. तर मला म्हणे की नाही जायचं म्हणून. तर मी म्हटलं नाही, प्रत्येकाने जर असं हेतू धरूनच चाललं तर कसं होणार. कारण मी जे त्या रात्री केलं ते यासाठी नाही की मला कोणी याचं बक्षीस मिळावं किंवा माझं कोणी कौतुक करावं या हिशोबाने मी केलेलं नाहीये. आणि आता जो प्रसंग आहे की त्याला आयडेंटिफाय करणं हे गरजेचं आहे. आणि आपल्या भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याकडे कसं आहे की प्रत्येक जो म्हणजे ज्याला शिक्षा देणार आहे, जो गुन्हेगार आहे, त्याला बाजू मांडण्याचा अधिकार असतो. आणि त्याला अनुसरूनच आपलं त्याच्यावर म्हणजे त्याचं आयडेंटिफिकेशन म्हणा किंवा त्याच्यावर खटला चालवणं म्हणा, ह्या गोष्टी ह्या चालू होणारच. तर मला आयडेंटिफिकेशनसाठी मी जाणारच असं मी त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या आईकडे फोन दिला की तुमची मुलगी ऐकत नाहीये, तुम्ही तिला समजावा. त्यावेळेस माझी आई पण रडत मला म्हणाली की तुला आमची काळजी नाही का, कुटुंबाची काळजी नाही का. त्यावेळेस तिला मी असं उत्तर दिलं होतं की आई, म्हटलं मी चालता चालता जर मला मरण आलं तर त्या मरणाला अर्थ नाहीये, परंतु जेव्हा मी हे असं काही करणार माझ्या व्यवसायासाठी, माझ्या देशासाठी, जेव्हा मी काहीतरी करणार तर हे आपल्या कुटुंबासाठी म्हणा किंवा देशासाठी हे कौतुकाची गोष्ट झाली. म्हटलं तर तुला माझं हे असं साधं मरण आवडतं की हे असं काहीतरी केल्यानंतर. त्यावेळेस ती रडत रडत म्हटली होती की तू तुझ्या वडिलांवर गेली, तू माझं ऐकणार नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या वडिलांचं कार्य
हो खरंय. आणि मी ऑर्थर जेलमध्ये गेली होती आणि आम्हाला सांगितल्याप्रमाणे काही त्यांनी आम्हाला लांबून दाखवलेलं नाही. त्याच्या उंचीचेच 5 जण उभे केले होते. बर. आणि त्याच्यामध्ये मला आयडेंटिफाय करायचं होतं. आणि मी त्या व्यक्तीला, ज्या रात्री त्यांनी जे थैमान घातलं होतं, त्या व्यक्तीला मी विसरू शकत नव्हती. आणि मी जसं दाखवलं त्याला की बोटाने की हाच होता तो, त्यावेळेस तो मिश्किलपणे हसून बोलला, मॅडम आपने सही पहचाना, मैं ही अजमल का साहब हूं. बापरे. तो हे बोलल्याच्या नंतर म्हणजे इतका राग आणि एक भीती वाटली की म्हणजे एवढं त्यांनी रात्रभर थैमान घातलं, एवढ्या लोकांना मारलं, परंतु त्याचं जरा सुद्धा त्याला शरम नव्हती, त्या गोष्टीचं केलेल्या कृत्याची त्याला जाणीव नव्हती. आणि अशा पद्धतीने बोलत होता की तो सहजपणे या तुरुंगातून बाहेर पडेल. त्यावेळेस माझ्याबरोबर साठे मॅडम होत्या, ज्या आता येरवडा जेलमध्ये आहेत, पोलीस सुप्रिटेंड. तर त्यांनी माझा हात हातात घेतला, मला घेऊन बाजूला झाल्या, म्हणजे अंजली रात्रभर जे कार्य केले तेव्हा नाही घाबरलीस तू, आणि आता तुला कसा काय घाम सुटला. त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलं होतं की मॅडम त्यावेळेस युनिफॉर्म होता माझ्या अंगावर, आता युनिफॉर्म नाहीये. बरोबर. त्यामुळे ही एक भीती आहे. आणि मॅडम हा इतका म्हणजे बेशरमपणे बोलतोय, तर म्हणजे हा सहजपणे ह्या तुरुंगातून बाहेर पडेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्या तुरुंगातून एक मुंगी सुद्धा बाहेर पडू शकत नाही. कारण मला आठवतं की त्या ऑर्थर जेलमध्ये जी सुरक्षा त्यांनी केली होती ती खूप म्हणजे 4-4 पावलाच्या अंतरावर अशी त्यांनी सिक्युरिटी ठेवली होती. अच्छा. त्यामुळे ते शक्य नव्हतं. परंतु एक भीती एक अशी डोक्यात येऊन गेलेली होती. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर कसाबर जो खटला भरला गेला, त्यावेळेस सुद्धा मला विटनेस म्हणून तिथे ऑर्थर जेलमध्येच घेऊन गेण्यात आले होते. आणि त्यावेळेस एक विटनेस म्हणून मी तिथे होते. आणि जशी मी त्या ऑर्थर जेलमधून बाहेर आली, त्यावेळेस प्रत्येकाने जो सेल्यूट केला होता तो माझ्या कार्याला सेल्यूट होता. आणि कुठेतरी असं एक अभिमान वाटला की मी देशासाठी काहीतरी करू शकते. त्याच्यानंतर मिनलताई आता 2022 मध्ये आपले विदेश मंत्री श्री जयशंकरजी यांच्या नेतृत्वाखाली UNSC कॉन्फरन्स जी न्यूयॉर्कला होती आणि आहे, तर तिथे म्हणजे आपले विदेश मंत्री जे आहेत श्री जयशंकरजी, ह्या संदर्भात म्हणजे अतिरेकी आणि अतिरेकी हल्ले याच्यामध्ये एक वैश्विक शांतता यावी यासाठी ही कॉन्फरन्स होती. बर. आणि मिनिस्ट्रीकडून त्यासाठी माझं नाव सुचवलं गेलं. एक भारताचं नेतृत्व मी केलं तिथे. तर मला असं वाटतं की इतर अवॉर्ड्स आणि इतर जे काही मान सन्मान आहेत यापुढे म्हणजे मला खूप छोटे वाटतात. की मला म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी माझ्या देशासाठी कामी येऊ शकली. आणि या कॉन्फरन्समध्ये जे दिल्लीमध्ये ही कॉन्फरन्स होती, व्हिडिओ कॉन्फरन्स होती, जिथे देश विदेशचे सगळे लीडर्स होते. आणि एक विक्टीम म्हणून भारताची मला तिथे म्हणजे ते कॉन्फरन्स होती. त्याच्यामध्ये मला हा 26/11चा जो इन्सिडन्स आहे तो मी तिथे मांडला. त्यावेळेस प्रत्येक लीडर्सनी प्रत्येकाच्या तोंडातून जे माझ्याबद्दल अभिमानास्पद शब्द बाहेर पडले, क्या बात आहे, ते काही अवॉर्डपेक्षा कमी नाही. हा बहुमान केवढा तरी मोठा आहे की आपल्या देशात नाही तर बाहेरच्या लोकांनी सुद्धा अप्रिशिएट करणं, आणि खरोखरच आहे. म्हणजे तुम्हाला अवॉर्ड नाही दिले गेले, पण हे अवॉर्ड खूप मोठं आहे, लाख मोलाचं आहे आणि आयुष्यभर पुरणारे इतकं मोठं आहे. खूप मोठं. म्हणजे मी म्हणते की याच्यामध्ये मला याचा अनुभव पण आहे की मी जे केलं, मनापासून कार्य केलेलं आहे, त्याची प्रचिती ही मला आत्ता मिळते. म्हणजे आता जसा कोविडचा काळ येऊन गेला, याच्यामध्ये प्रत्येक जण याच्यातून म्हणजे सफर झालेला आहे.
माझ्या मिस्टरांना पण ते पॉझिटिव्ह झाले होते, माझा मुलगा पण पॉझिटिव्ह झाला होता. आणि असे एवढे बिकट प्रसंग होते की याच्यातून मी अगदी सही सलामत बाहेर पडलेली आहे. कारण परमेश्वराकडे माझं हेच मागणं होतं की मी आतापर्यंत जे मनापासून काम केलंय, जी सेवा दिली आहे रुग्णांसाठी, तर त्याची मला प्रचिती द्यावी. आणि ती प्रचिती माझ्या परमेश्वराने माझ्या समोर दिलेली आहे. की आज मी अगदी कृतकृत झालेली आहे की माझा मुलगा, आज जेव्हा मी हा प्रसंग डोळ्यासमोर येतो त्यावेळेस मी भावुक होते की जर मला त्या रात्री काही झालं असतं तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं. इनफॅक्ट माझ्या मुलाला म्हणजे तो कसा घडला असता. बरोबर आहे. पण हे सगळं मला देवानी माझ्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे आणि ह्या प्रसंगातून सगळेजण व्यवस्थित बाहेर पडलेले आहेत. तर यापेक्षा आणखीन काय ते. नाही, म्हणतात ना की वरचा सगळं बघत असतो आणि एवढं मनापासून केलेलं काम तर त्याच्यापासून कसं लपेल. तर तुम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये समाधानी तर आहातच, आम्हाला दिसतंय सगळ्यांना, आणि कौतुक आम्हाला सगळ्यांना आहेत. तर तुम्ही आम्हाला काही संदेश देऊ शकाल का आपल्या प्रेक्षकांना? जरूर. मी असं म्हणेल की मनुष्य हा सर्व म्हणजे स्वतःसाठी जगतो, परंतु ज्यावेळेस आपण समाजासाठी काही कामाला येतो, काही करू शकतो आपण, मग ती कशाही प्रकारे मदत असू शकते, आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, शारीरिक वगैरे. तर आपल्याकडून करता येईल तेवढी मदत आपण करावी. कारण यामधून मिळणारं जे समाधान आहे, जे सुख आहे, ते खूप खूप मोठं असतं. म्हणजे आजकाल कसे प्रसंग घडतात तर आधी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्येच बिझी होतो माणूस. म्हणजे तो प्रसंग मी या कॅमेरामध्ये कसा कॅच करेल याच्यामध्ये लक्ष त्यांचं वेधलेलं असतं. परंतु या वेळेमध्ये जर समोरच्या व्यक्ती संकटात असेल तर त्याला मदत करायला धावणं हे पहिलं आपलं कर्तव्य आहे. बरोबर. नाही, खरं आहे. हल्लीचं हेच झालेलं आहे की फोटो काढणे, व्हिडिओ घेणे आणि ते फॉरवर्ड करणे, याच्यामध्ये मी कसा पहिला पाठवला ह्याच्यातच चढावड असते. बरोबर. त्याच्यापेक्षा त्या व्यक्तीला काय गरज आहे, मदत करणं म्हणतात तसं करणं आवश्यक आहे. तर आपल्या या गोष्टतीचीमध्ये एक शेवटचा माझा प्रश्न असतो की स्त्री म्हणजे काय, आम्हाला एका शब्दात आणि थोडं विस्तृत करून असं सांगा. मिनलताई, मी असं म्हणेल, स्त्री ही सर्वतोपरी आहे आणि संपूर्ण जगाची म्हणजे संपूर्ण जगासाठी एक प्रेरणेचं स्रोत आहे असं मी म्हणेल. म्हणजे जगाला आधार देणं, समाजाची निर्मिती करणं आणि विशेष म्हणजे आपली संस्कृती जोपासणं, म्हणजे या सर्वांमध्ये एक मूळ स्वरूप जे आहे प्रेरणेचं, स्त्री आहे. म्हणजे ती एक व्यक्ती नसून एक समाजाचं प्रतिबिंब आहे. असं मी म्हणेल. आणि जसं की म्हणजे कुटुंब, समाज, राष्ट्र आणि देश यांना दिशा दाखवणारी आणि त्या दिशा घडवणारी ही एक स्त्री आहे. त्यामुळे स्त्री ही सर्वतोपरी आहे. बरोबर. नाही, खूपच छान बोलले. आणि स्त्री हे प्रतिबिंब, हे तर मला अगदी पटलं. कारण घरात जशी स्त्री वागेल, जसे संस्कार करेल, तशी पुढची पिढी आपोआप दिसते आपल्याला. म्हणजे मुलांना पुढच्या बघितलं की कळतं की अरे ह्यांच्या घरात संस्कार छान आहेत. बरोबर. संस्कार हे मेन घरातल्या स्त्रीमुळेच होत असतात. तर आज आपल्या ह्या 26 जानेवारीच्या निमित्ताने तुम्ही गोष्टतीची मध्ये आलात आणि तुमचा मोठा वेळ आम्हाला दिलात. आणि माझा हा यूट्यूब चॅनल खूप छोटा असून सुद्धा तुम्ही लगेच तयार आलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्टतीची.